ये सोफा कम बेड है, पूरा बेड बनेगा ये। क्वालिटी अलग है, ओके प्लाईवुड पूरा लकड़े वाला चीज है। ये देखो क्वालिटी अलग चीज है, हैवी चीज है। इसमें तीन आदमी सो जाएंगे आराम से। ये देखो ऐसा बेड बनेगा, अंदर अंदर 5, खुलने के बाद 6 फीट। ये ऐसा बेड ओ आणि ही पण डिझाइन बघा किती ये सुंदर देखो आहे। पूरा एड्रेस वगैरह मॉडल दिया है। येस आणि हे तुम्हाला ऍडजस्ट होणार असं हे बघा। ऐसा ऊपर करके बंद हो जाता है। येस सो तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही नेक ओपन पण ठेवू शकता। 6x8 ऊपर कैबिनेट के साथ। कॅबिनेट के साथ खूप सुंदर आहे बघा। तुम्हाला लॉकर वगैरे सुद्धा आहे, हाँ असं मोठं लॉकर आहे, खूप छान आणि मस्त स्पेस आहे याच्यामध्ये। पूर्ण तुमचे सगळे कपडे बिपडे ह्यामध्ये राहू शकतात असा स्पेस आहे। हे बघा बघू शकतो आपण किती छान स्पेस आहे। हा देवारा खूप सुंदर आहे मंडळी, ट्रस्ट मी। बघू शकतो आपण इथे तुम्ही देव ठेवू शकतात, सगळे तुमचे मूर्त्या आहेत ते ठेवू शकतो आपण इथे देवाच्या। आणि सुंदर आहे म्हणजे इथे तुम्ही दिवा लावण्यासाठी इथे दिवा लावू शकता। याचबरोबर तुम्हाला असा ड्रॉवर दिलाय आणि देवाराचं जे काही साहित्य असतं पूजेचं ते सुद्धा ठेवण्यासाठी इथे तुम्हाला दिलेलं आहे। सेम बाजूला तसाच आहे। ये अपने को सोफा कम बेड, सोफा कम बेड आहे हा। स्टोरेज पण आहे ह्याच्यामध्ये, पूरा स्टोरेज। वाव स्टोरेज पण आहे याच्यामध्ये। नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे। मंडळी मी आज फर्निचर खरेदी करण्यासाठी उल्हासनगरला आलेली आहे आणि उल्हासनगरचं फर्निचर किती जगप्रसिद्ध आहे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको। तर आज मी जाणार आहे जय माता दी फर्निचर शॉपमध्ये आणि यांच्याकडचं सगळं फर्निचर आपण एक्सप्लोर करणार आहोत। खूप स्वस्त मस्त रेंजमध्ये छान क्वालिटीचं जर फर्निचर तुम्हाला उल्हासनगर मार्केटमध्ये खरेदी करायचं असेल तर जय माता दी या दुकानाशी तुम्हाला पर्याय नाही। त्यामुळे आज मी तुम्हाला हेच एक्सप्लोर करून दाखवणार आहे। खूप सुंदर प्रकारचं फर्निचर इथे मिळतं। सो आज मी जाणार आहे जय माता दी या दुकानामध्ये। जर तुम्हालाही या शॉपमध्ये व्हिजिट करायचं असेल तर कसं यायचं आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला उल्हासनगरला यायचं आहे। फर्निचर मार्केट खूप फेमस आहे। ह्या एरियाचं नाव आहे उल्हासनगर 2 आणि शॉप नंबर आहे 1012 म्हणजे 1012 शॉप नंबर आहे। सो फर्निचर मार्केटमधलं जय माता दी हे शॉप आपण बघितलं तर खूप प्रसिद्ध आहे आणि आज आपण आतमध्ये जाऊन सगळं फर्निचर आपण एक्सप्लोर करूया। चला या। तर आता आपण जय माता दी या फर्निचर शॉपमध्ये आलेलो आहोत आणि कपिल सिंग आहेत आपल्याबरोबर, या शॉपचे ओनर। खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत सखीमध्ये। थँक्यू। आणि जय माता दी मध्ये तुम्हाला खूप सुंदर फर्निचर बघायला मिळतं म्हणजे छोट्यात छोटी वस्तू असू द्या म्हणजे देवाऱ्यापासून साईड टेबल पासून ते अगदी बेड पासून ते तुम्हाला सोफ्यापर्यंत सगळं काही ते खूप छान पाहायला मिळतं। तर आपल्याकडे आता आपण स्टार्टिंग प्राइस काय रेंज पासून आहे आपल्याकडे? ये साइड बॉक्स है, ये शुरुआत है 1500 से स्टार्टिंग। 1500 म्हणजे 1500 पासून तुम्हाला इथे फर्निचर बघायला मिळतं। हाँ, ये बेड के बाजू में रखते हैं साइड बॉक्स। येस आणि आपण बघितलं ना तर 2 खण आहेत त्याला मस्तपैकी आणि चावी सुद्धा देण्यात आलेली आहे। वरच्या खणाला चावी आहे। अजून हे पण साइड टेबल आहे की टी टेबल आहे? ये टी टेबल है, इधर सेंटर टेबल लाइन से लगेगी। अच्छा तिथे आहेत का हाँ, पुढे? आणि 25 हे वो भी साइड बॉक्स। साइड बॉक्स हा किती? बेड के बाजू में ये भी सेम 1500 रुपये। पण हा मोठा आहे 1500लाच आणि तो पण 1500लाच होता। सेम 1500 रुपये। ओके आणि हे जे देवारे आहेत ये ते खूप जो सुंदर. मंदिर है ना 1.5x2 का साइज है, इनका कॉस्टिंग है 2800 रुपये। 2800 रुपये हाँ. खूप सुंदर आहे ना 2800 रुपयाला। हाँ. आणि आपण बघू शकतो तुम्हाला इथे राइटिंग पैड वगैरह दिया है, Yes, ड्रावर इथे दिया है। तुम्हाला दिवा लावण्यासाठी आहे आणि याचबरोबर तुम्हाला इथे असं Drawer छान दिए. ड्रॉवर आहे आता त्याला चिकटपट्टी लावले। ये मंदिर है 1.5x2 का। हाँ. इसका साइज है, इसका रेट है 2800 रुपये। 2800 होलसेल के हिसाब से ड्रावर दिया है, राइटिंग पैड वगैरह दिया है। आणि चीज आतमध्ये है लाईट सुद्धा पूरा असते. लाइटिंग वगैरह देखो बैक साइड में लगेगा पूरा। येस Right. आणि हे काय आहे? ये टीव्ही टेबल टीवी टेबल है, हाफ यूनिट टीवी के नीचे रखने वाला। इसका कॉस्टिंग है 4500। 4500। हाँ, आपके पीछे भी पड़े। ओके ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा कलर आहेत. ऑप्शन बहुत मिल जाएंगे। हाँ तर आता आपण आतमध्ये जाऊयात। आता आपण आतमधलं बघूयात की स्टार्टिंग आपण सोफ्याने बघूयात। हा सोफा कितीला पडतो? ये सोफा कम बेड है, पूरा बेड बनेगा ये। सोफा कम बेड इसका है का? कॉस्टिंग है 2500, 20500। ये ऐसा बेड बनेगा, क्वालिटी अलग है, ओके प्लाईवुड पूरा लकड़े वाला चीज है। ये देखो क्वालिटी अलग चीज है, हैवी चीज है। इसमें 3 आदमी सो जाएंगे आराम से। ये देखो ऐसा बेड बनेगा, अंदर अंदर 5, खुलने के बाद 6 फीट। ये ऐसा बेड ओ अंदर अंदर 5 खुलेगा 6। ये 20-500 के हिसाब से मिल जाएगा आपको। 20500 रुपये। हाँ, वाव मस्त खूप छान आणि लेदरचं Solid आहे। leather याच बरोबर आपण बघू शकतो की इथे टीव्ही युनिट दिसतंय। हे टीव्ही युनिट कितीला आहे? स्टार्टिंग ये 6x7 का टीवी यूनिट है। इसका हाँ. कॉस्टिंग अपने को पड़ेगा 13500। 13500। हाँ, होलसेल के हिसाब से। होलसेल आणि इथे सगळे होलसेल होलसेल के हिसाब से सब रेट है पूरा। ओके
सो बघू शकतो इथे हा पण ये देखो. साइड टीव्ही टेबल किती सुंदर पूरा आहे नीचे स्टोरेज डबल बोर्ड का काम किया होगा. वाव. मॉडल देखो. पूर्ण खाली हे आहे. इथे सुद्धा खण देण्यात आलेले आहेत आणि इथे आपण बघू शकतो की इथे ड्रॉवर आहेत. इथे ड्रॉवर आहेत बघा, म्हणजे दोन्ही साईडला असे ड्रॉवर आहेत, मध्ये खण आहे आणि याचबरोबर इथे सुद्धा स्पेस आहे देण्यात आणि इथे तुम्हाला लाईट सुद्धा दिलेली आहे हाँ प्रत्येक इथे ठिकाणी. खूप सुंदर आहे. आणि हा कितीला म्हणाला? ये अपने को 13,500 होलसेल के हिसाब से. 13,500 फक्त. इथे पण खूप सुंदर आहे हा टीव्ही ये देखो युनिट. हा सब लाइन से कितीला? देखो. ये वाला अपने को पड़ेगा, इसमें अपने को 12,500 होलसेल के हिसाब 12,500. से. 1000 का डिफरेंट है इसमें नीचे मॉडल के हिसाब से. अच्छा ओके. तिथे हाँ. स्पेस आहे म्हणून. हाँ स्पेस नहीं, उसमें डबल प्लाई का काम किया, उसमें सिंगल प्लाई का किया. सिंगल प्लाय. हाँ. हा किती म्हणाला? 12. ये अपने 12,500, ये अपने को पड़ेगा 13,500 होलसेल के हिसाब से. आणि याचबरोबर इथे आपण बघितलं तर सोफे पण आहेत. खूप सुंदर सुंदर सोफा आहे हा. ह्याचा कलर बघा किती फ्रेश आहे. ह्याची काय प्राइस आहे? सिर्फ 2500, 20,500. 20,500. हाँ. वाव. आता आपण हे वॉर्डरोब बघूया. ये वॉर्डरोब है 6x8 का, पूरा वुड बेस में, वुडन हैंडल में. वाव. आणि देखो, किती स्पेस अंदर आहे कस्ट- याच्यामध्ये. खूप सुंदर. किती लांब आम्हाला? ये अपने को पड़ेगा 25,000. 25,000. 25,000 रुपयाला आहे. ओ नाईस. आणि हा पूर्णच ना? पूर्ण सेट 6x8 ऊपर कैबिनेट के साथ. कॅबिनेट के साथ. खूप सुंदर आहे बघा. तुम्हाला लॉकर वगैरे सुद्धा आहे. हाँ असं मोठं लॉकर आहे. खूप छान आणि मस्त स्पेस आहे याच्यामध्ये. पूर्ण तुमचे सगळे कपडे बिपडे ह्यामध्ये राहू शकतात असा स्पेस आहे. हे बघा, बघू शकतो आपण किती छान स्पेस आहे. वा. 20,500 ना? ये 25,000. 25,000. हाँ. आणि हे काय शूज रॅक? ये shoe rack है. हे कितीला आहे? ये अपने को पड़ेगा 2500, 2x3 का. 2500 रुपये. बघा इथे तुम्हाला ड्रॉवर Drawer भी देण्यात आलेला आहे मस्त. आणि तुम्हाला इथे वरती चाव्या वगैरे ठेवायचं असेल ते पण ठेवू ये शकता. आणि विदाउट shoes ड्रावर वाला. आहे. वाव. ह्याच्यामध्ये भरपूर सारे हा. राहतील ना? हे पण 2500. सेम. ओके. पण इथे भुशाचं वगैरे काही मिळत नाही ना, कारण की लोक तेच म्हणतात हा. की उल्हासनगर मार्केट म्हणजे भुसा खूप असतो, पण तसं काही नसतं. नहीं नहीं वुड बेस है. वुडन. वुड बेस है. एक आता है पार्टिकल बोर्ड भूसा है, ये उससे हैवी वुड बेस आता है. ओके. हैवी चीज में. आता आपण ना छान हे कबर्ड सुद्धा बघूया. हे कितीला आहे? ये 6x8 का है, इसका कॉस्टिंग है 21,000, 21,000. 21,000. हाँ ग्लोसी में पूरा वुड बेस है. हे बघा एक आता है पार्टिकल बोर्ड भूसा प्लाई, ये उससे हैवी वुड बेस है, पूरा चीज हैवी है. खूप सुंदर. हाँ इसमें कलर कॉम्बिनेशन आपको मिल जाएगा, जो कलर बोलोगे. ह्याच्यामध्ये कलर्स खूप आहेत. ऊपर कैबिनेट वगैरे दिए है, वरती पण स्टोरेज तुम्हाला हा सामान रखने स्टोरेज के आहे. लिए. ये देखो हे बघा. 6x8 का साइज है, 6x8. हे बघा. आणि इथे सुद्धा खूप छान स्टोरेज आहे. इथे पण तुमचं भरपूर छान सामान राहू शकतं. खूप ये अपने को 21,000 में आ जाएगा. 21,000. 21,000. वा. आता पुढे जाऊया. हाँ आणि हा नुसता ड्रेसिंग टेबल आहे का? हाँ ये 2x6 का ड्रेसिंग कितीला टेबल. हा? ये अपने को पड़ेगा 4,500 में. 4,500. हाँ फुल डोर वाला. फुल डोर. आणि ह्याला आरसा पण खूप मस्त मोठा आहे. इथे तुम्हाला असं छान ड्रॉवर देण्यात आलं आणि ते पूरा मैट फिनिश में. मॅट फिनिश. आणि हा किती बायचं किती? ये 5x8 का है. उससे बडा है ये उससे छोटा है, वो 6x8 छोटा ये है. छोटा है उससे 5x8. येस. हा. हे बघा त्याच्यामध्ये तुमचं व्यवस्थित सगळं सामान राहतं. हा बघा. आता हा त्यामध्ये छोटी साईज आहे. ये 4x8 है. 4x8. हा. हे कितीला आहे? ये अपने को ग्लोसी में 4x8 बोलोगे ना, इसका कॉस्टिंग अपने को पड़ेगा 15,500. हा एक 15. मिनिट. ओके. बघा किती छान आहे बघा. खूप छान तुमचं सगळं सामान राहू शकतं. एका माणसाचे कपडे म्हणजे एका मुलीचे कपडे आरामात राहू शकतात. खूप छान आहे. आणि याचबरोबर सोफासुद्धा आहेत आणि तिथे ना टी टेबलसुद्धा आहेत. टी टेबलसुद्धा खूप छान आहेत त्यांच्याकडे. मागे बघा तिथे ते बघा. इथे खूप सुंदर असे टी टेबल आहेत. याचबरोबर सोफा कम बेडसुद्धा भरपूर प्रकारात आहेत. तुम्हाला हे सगळे दिसत आहेत ते सोफा कम बेड. सब सोफा कम बेड. येस. हे सगळे वर आहे ते सोफा कम बेड. आता आपण पुढे जाऊया, आपल्याला अजून भरपूर गोष्टी बघायच्या आहेत. सो सगळं कव्हर करूयात आपण. हा जाता जाता एक देवारा बघूया. ये मंदिर है. हे बघा खूप सुंदर देवारा आहे आणि ह्याच्यामध्ये तुमचे सगळे देव सुंदर बसतील. आणि याचबरोबर इथे सुद्धा तुम्ही देव रचू शकता. म्हणजे इथे सुद्धा साईडला देव ठेवू शकतात, इथे सुद्धा ठेवू शकतात. सुंदर देवारा आहे हा. आणि ह्याच्यामध्ये लाईट सुद्धा देण्यात आलेले आहे. आता हा आपण मगाशी बघितलं तो सेम 6x8. सेमच आहे ना? हाँ Same. सेम. येस. तर आता पुढे जाऊया. आणि ह्यांच्याकडे कबर्ड सुद्धा मिळतात. हे पण लाकडाचे आहेत. ये मेटल का कबर्ड. मेटल आहे का? हाँ. कितीला आहे हा? ये मेटल वाला साइज के हिसाब से ये 38x6.5 का साइज है. ये अपने को होलसेल के हिसाब से मिलेगा 12,500. 12,500. वा. छोटा साइज 38x6.5. खूप सुंदर. और अगर इससे बड़ा चाहिए अपने को 3 डोर में,
ये अपने को पड़ेगा 14,500। अरे मस्तच आहे. 3 डोर में पूरा डीप वगैरह 21 है, मार्केट में 17 डीप चलता है। ये अपने को 14,500 में आएगा। आणि आता आपण स्लायडिंग वालं कपाट बघूया. हे बघा, ही सध्याचं ट्रेंडिंग आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला असा खण मिळतो बघायला पूर्ण. याच्यामध्ये तुमच्या साड्या वगैरे आरामात राहू शकतात. साड्या, शर्ट जे काही तुम्ही ठेवू शकतात ते ठेवू शकतात. त्याच्यामध्ये वर सुद्धा असे छान कॅबिनेट दिलेले आहेत. इथून सुद्धा ओपन होतं. खूप सुंदर आहे. आणि हा कितीला आहे? ये इसके अंदर ड्रेसिंग टेबल भी दिया है, कस्टमर ने कस्टमाइज करके बनाया है 6x8 का। ये अपने को वुड बेस में इसका कॉस्टिंग अपने को पड़ेगा 27,500, 27,500 होलसेल के साथ। 27,500. हाँ, खूप सुंदर. 27,500 में वुड बेस। ओके. आणि हे सेम आहे? सेम 27,500 सब सेम है क्या? हाँ, सब 6x8 का ग्लोसीस 27,500 वाव. होलसेल के हिसाब से रेट है। इथे आता आपण देवारा बघूया. हा देवारा खूप सुंदर आहे मंडळी, ट्रस्ट मी. बघू शकतो आपण इथे तुम्ही देव ठेवू शकतात. सगळे तुमचे मूर्त्या आहेत ते ठेवू शकतो आपण इथे देवाच्या. आणि सुंदर आहे, म्हणजे इथे तुम्ही दिवा लावण्यासाठी इथे दिवा लावू शकता. याचबरोबर तुम्हाला असा ड्रॉवर दिलाय आणि देवाराचं जे काही साहित्य असतं पूजेचं ते सुद्धा ठेवण्यासाठी इथे तुम्हाला दिलेलं आहे. सेम बाजूला तसाच आहे. तर आपण बघू शकतो की हा देवारा किती सुंदर आहे. इथे पूर्ण मगाशी आपण जो बघितला तो प्लेनमध्ये होता, हा पूर्ण शाईन बेसमध्ये आहे. खूप सुंदर आहे. म्हणजे इथे आपल्याला पूर्ण वक्रतुंड महाकाय लिहिलेलं सुद्धा, म्हणजे किती पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आपण बघू शकतो. इथे तुम्ही छान मूर्त्या ठेवू शकतात, खाली ठेवू शकतात, साईडलाही ठेवू शकतात. काय प्राइस आहे याची दादा? ये 2x5 का मंदिर है, इस पिलर वाला, इसका कॉस्टिंग है 6,500। 6,500. हाँ. मस्त. होलसेल के हिसाब से। आणि अजून पुढे पण बघितलं तर सेम स्लायडिंग. सेम. आता आपण मगाशी स्लायडिंगचं बघितलं, त्याच्यामध्ये ना ड्रेसिंग टेबल होतं. पण जर तुम्हाला ड्रेसिंग टेबल नको असेल तर असं सुद्धा स्लायडिंग आपको कस्टमाइज करके मिल जाएगा जैसा आप बोलोगे। हे कितीला? ये अपने को मैट में बोलोगे ना 6x8 का, ये देखो ये मैट वाला, ये हाँ. अपने को पड़ेगा 23,000, 23,000 में। ओके. म्हणजे किती सुंदर स्वस्तात आहे बघा. 23,000 मध्ये खूप छान. आणि टिकतं हे. वुड बेस वाला चीज है, आराम से निकल जाएगा 7 से 8 साल ड्यूरेबिलिटी लाइफ है। 7 से 8 साल. हाँ, आराम से निकल जाएगा। आणि हे ये कितीला? प्लाई वाला, हाँ. ये 6x8 का प्लाई वाला है, इसका कॉस्टिंग अपने को पड़ेगा 45,000 पूरा कैबिनेट के साथ। येस. होलसेल के किती साथ सुंदर आहे बघा आणि दिसायला छान आहे. हे पण कस्टमाइज करून घेतलं. हाँ. खूप छान आहे बघा. पूरा प्लाई। त्याला आपण ओपन करून बघू शकतो किती खण कसे आहेत त्याचे. छान असे खण आहेत. इथे तुम्हाला स्टीलचे रॉड सुद्धा देण्यात आलेत. इथे बघा, ये पूरा प्लाईवुड का है। इथे सुद्धा जो घर पे तुम्हाला बैठ के छान बना. खण दिलाय. खाली सुद्धा असे बॉक्स खण दिलेले आहेत आणि सेम तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. पण इथे जागा. सो आपण बघूयात इथे. हा बघा, इथे सुद्धा छान तुम्हाला जागा दिली आणि पूर्ण लाकडाचे. सो 45,000चे हा कपाट. इथे सुद्धा तुम्हाला हुक दिलेत, जर तुम्हाला काही टांगायचं असेल, पॅन्ट वगैरे ठेवायचं असेल तर ते सुद्धा आहे. खूप छान फर्निचर आहे. आता आपण कुठे जाणार आहोत? आपण हा एक पॅटर्न बघूया. हा काहीतरी वेगळा पॅटर्न आहे. ये भी प्लाई का है, 6x6.5। कितीला हे? ये अपने को पड़ेगा 40,000। 40,000. हाँ, विदाउट कैबिनेट। 40,000. वर कॅबिनेट नाहीये त्याच्यावर, म्हणून 40,000. आणि याचबरोबर इथे असे टी टेबल्स आहेत. ये सेंटर टेबल। सेंटर टेबल, असे सेंटर टेबल सुद्धा इथे आहेत अवेलेबल. सो आता आपण वॉर्डरोब वगैरे बघितलेले आहे. त्यांच्या वरचं सेक्शन आहे, तिथे सोफा मिळतो एल शेपचा. आपण ते पण बघूयात आणि मग जाऊयात वर. एल टाइप सोफा है। तिथे सोफा पाहायला मिळतो आणि इथे खूप सुंदर सुंदर प्रकारचे वेगळ्या प्रकारचे सोफा आहेत. सो आपण बघूया ह्याची काय प्राइस आहे? ये तो सब पूरा सेट है ना, 3+2। ये देखो L शेपच है ना? हाँ, 3 सीटर 2 सीटर जो आपने नीचे डाला था ना होलसेल के हिसाब से, ये 3 सीटर 2 सीटर अपने को पड़ेगा 12,500। फक्त 2 सीटर हवा असेल तरी पण मिळतो. ये 2 सीटर अपने को बोलोगे ना मिल जाएगा 4,500 में। 4,500. 4,500 में 2 सीटर। किती मस्त आहे बघा. 4,500 मध्ये तुम्हाला हा 2 सीटर मिळतो. एक नंबर. 4,500 म्हणजे किती स्वस्त आहे बघा. आणि हा पूर्ण सेट कितीला ये मिळतो? पूरा सेट अपने को 12,500। 12,500 पूरा फक्त सेट सोफा. जो नीचे होलसेल के सबसे रेट दिया है। म्हणजे 3 सीटर आएगा, उसमें ये पफी आएगा, 2 सीटर आएगा। वाव. आता आपण थोडासा हा सोफा ये बघूया. बड़े साइज है सब। बड़े साइज 7x9। 7x9. ही कितीला आहे? ये अपने को 7x9 का कॉर्नर टाइप है। इसका बोलने का रेट अपने को 25-26 हजार है। ये अपने को आएगा 22,500 में। 22,500. हाँ, आणि हा सेम 22,500. 22,500। हा बघा 22,500. पूर्ण एल शेप मध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये 7 माणसं आरामात बसतात. आराम से 6 ते 7 माणसं आरामात बसतात. सो गोल्डन कलरचा आणि असा येल्लोइश ऑरेंजिश कलर मध्ये. कितीला हा? 22,500। 22,500. हाँ. सो हा सोफा 22,500 मध्ये पडतो. आणि हा चेअर कितीला आहे? ये अपने को हाँ, पर 3 सोफा है सीटर। का? हाँ, ये भी सोफा है, नैनो सोफा ऑफिस वगैरह में रखने के लिए। ये अपने को पूरा सेट जाएगा 11,500। फक्त 11,500 रुपयामध्ये. ऑफिस आणि वगैरह में सगळ्यात रखने के लिए 3 सीटर 2 स्वस्त सोफा सिंगल एकदम कम से कम है।
रेट 11,500 में, जो होलसेल के हिसाब से चला था। आणि ही पण डिझाईन बघा किती हाँ, सुंदर ये देखो आहे. पूरा एड्रेस वगैरह मॉडल ती है। येस, आणि हे तुम्हाला ऍडजस्ट होणार असं, हे बघा जे तुम्हाला हवं तसं ऍडजस्ट होतं. कैसा करते ये ऐसा हाँ. ऐसा ऊपर करके बंद हो जाता है। येस, सो तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही नेक ओपन पण ठेवू शकता. मला ना ती चेअर खूप आवडली आहे तिकडची. ती चेअर कितीला आहे? कौन सा? वो ये चेयर सिंगल चेयर है, 4,500। फक्त सिंगल चेअर 4,500. लकड़ी का पूरा वुडन। वाव. आणि त्याच्यामध्ये स्वस्तातल्या नसतात तुमच्याकडे चेअरमध्ये? चेयर में बहुत वेरायटी है ना, वो बना के कस्टमाइज करके मिल जाएगा। वाव. इथे सोफा बघा तुम्ही किती सुंदर सुंदर आहेत. तो मागचा सोफा पण किती छान आहे. तो किती आहे? वो अपने को थोड़ा हैवी में, वो अपने को कॉस्टिंग जाएगा 7/9, उसमें सिटिंग वगैरह सॉफ्ट डाला है। कितीला हा? ये अपने को जाएगा 26,500। 26,500. इसमें सिटिंग वगैरह सॉफ्ट है, पूरा एड्रेस का मॉडल दिया। वाव. 26,500 में जाएगा। 7 ऐसा 9 ऐसा 7 9/7। वा, क्या बात आहे. खूप सुंदर सुंदर सोफा आहेत. आणि तिकडे पण आहेत त्या साईडला हाँ, उधर स्वतः सब पण सोफा तिथे? कम बेड है। सोफा कम बेड. आता हाँ. आपण हे नुसते नॉर्मल सोफा बघितले, Normal sofa. आता आपण सोफा कम बेड बघूयात. ठीक आहे, चला. हा, वाव, हा खूप सुंदर आहे. हा कितीला आहे? ये भी सेम 3 सीटर 2 सीटर सेटिंग सॉफ्ट, ये भी अपने को जाएगा 13,500। 13,500 हाँ. पूर्ण सेट. पूर्ण सेट। क्या बात आहे. इसमें सिटिंग वगैरह सॉफ्ट डाला है। खूप सुंदर सोफा आहे आणि कलर पण खूप छान आहे. आणि हा ये अपने को सोफा कम बेड। सोफा कम बेड आहे. हा हाँ, कैंची कम बेड। दिखा. हा, ये ऐसा बेड ये बनेगा कितीला? 8.5x6। हा कितीला पडतो? ये अपने को जाएगा 25,500 25,500। 25,500. हाँ, मॉडल के हिसाब से स्टोरेज पण आहे ह्याच्यामध्ये? पूरा स्टोरेज। वाव, स्टोरेज पण आहे याच्यामध्ये. आणि जर आपल्याला डिलिव्हरी वगैरे करायचं असेल फर्निचर तर तुम्ही स्वतः करता डिलिव्हरी वगैरे तुमचं? डिलिव्हरी ऑल इंडिया होता है अपना, ये भाई अपन करते हैं डिलिव्हरी। या शोरूमचं पूर्ण डिलिव्हरीचं काम मीच बघतो. ट्रान्सपोर्टेशनचं पूर्ण लोडिंग अनलोडिंग घरात ठेवून फिटिंग वगैरे सर्व करून देतो आम्ही सर्व गोष्टी. ओके. काय? माझी टीम आहे. एकदम कमीत कमी भावामध्ये आम्ही करून देतो. तुमचं जर गाडी भरून माल असेल तर ते पूर्ण चार्जेस लागतात. एखादी वस्तू असेल तर ती शेअरिंगमध्ये कमीत कमी मध्ये येऊन जाते. होऊन जाते. सो तुम्हाला शेअरिंग बेसिसवर सुद्धा होतं. हां, असं जर नाही- त्या एरियामध्ये गाडी जाणार असेल तर हे तुम्हाला शेअरिंगमध्ये पण होतं. सो हा एक तुमचा खूप प्लस पॉईंट आहे की ह्या दुकानात तुम्ही आला तर तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा पण इश्यू नाही आहे. म्हणजे तुम्हाला शेअरिंग बेसिसवर त्या तुमच्या ठिकाणावर म्हणजे ट्रॅव्हल हे केलं जातं, एक्सपोर्ट काय म्हणतात ते, ट्रान्सपोर्ट केलं जातं. ट्रान्सपोर्ट। येस. सो नक्की इथे आलात तर त्यांना पण कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुमचं सगळं ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचेल. वा, हा खूप सुंदर कलर ये आहे. देखो, वाव. काय हा प्राइसला आहे? ये अपने को 26,500 में पड़ेगा। 1000 का। ये पीछे पिलो वर्क किया है ना इसमें। ये 25,500 मॉडल सेम है, इसमें पीछे पिलो दे दिया 4। अच्छा. ये अपने को 26,500 में जाएगा। आणि हा एवढूसच आहे का? ये इतना 2 ही है? सीटर। हाँ, कितने का ये? ये 2 सीटर एक साइड हैंडल पकड़ के 7,500। 7,500. हाँ, 7,500। ओ ये बड़ा साइज है ना, 5 फीट। येस, म्हणजे सगळ्यात स्वस्त मला वाटतं हा 7,500 हा. आहे सोफा. तर तुम्हाला 2 सीटर हवा असेल तर असा सुद्धा आहे. याचबरोबर आपण मागे बघू शकतो, हा पण एक 2 सीटर आहे. हा कितीला आहे? ये 3 सीटर है, 6 फीट साइज है ऐसा। इसका हाँ. कॉस्टिंग अपने को पूरा सेट है ये भी। अच्छा, हा हाँ, सेट. पूरा सेट है ये भी। ओके. ये अपने को जाएगा 25,500 25,500। 25,500. आणि तो आम्ही परचेस केलाय वो तिकडे. भी हैवी में 7/9। हा मी परचेस केलाय ह्या दुकानात. कॉर्नर सोफा। हा कितीला आहे? ये अपने को जाएगा 27,000 27,000। 27,000. नाईस. सो 27,000ला पूरा आहे. पीछे फाइबर बैग का मॉडल दिया है। सो ह्याचं लेदर खूप छान आहे आणि सॉफ्ट मटेरियल आहे. सॉफ्ट। येस, मी स्वतः हा घेतलेला आहे सोफा. आणि हा ये कम बेड है ना, 3 फोल्ड। ये पूरा बेड बनेगा। कितीला हा? ये अपने को जाएगा 28,500। 28,500. येस. सो हे सगळं फर्निचर किती सुंदर आणि छान आहे, आपण बघितलेलं आहे. क्वालिटीसुद्धा खूप छान आहे फर्निचरची. मुळात इकडे उल्हासनगरच्या ज्या काही अफवा आहेत की ते भुशाचं मिळतं, सो ऑफकोर्स कुठेतरी मिळत असेल, पण ह्या दुकानात तुम्हाला भुशाचं मिळत नाही. प्लायवूडचं आणि लाकडाचं फर्निचरच मिळतं. सो येणार असाल, डोळे बंद करा, विश्वास ठेवा माझ्यावर आणि इकडनं फर्निचर खरेदी नक्की करा. खूप सुंदर क्वालिटीचं स्वस्त मस्त रेंजमधलं जर फर्निचर खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत. चेक करा आणि नक्की इथपर्यंत पोचा. आणि आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.